भाजपाचा मिशन विधानसभा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 24 सप्टेंबरला संभाजीनगरमध्ये येणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुन्हा एकदा महाराष्ट्रात येणार आहेत। भाजपाचा आता मिशन विधानसभा आहे। लोकसभेनंतर आता संपूर्ण लक्ष हे आता विधानसभेकडे असणार आहे। गृहमंत्री अमित शहा हे 24 सप्टेंबरला संभाजीनगरमध्ये येणार आहेत। मराठवाड्यातील मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। विजय चिडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत। विजय, आपण पाहतोय आता मराठवाड्यातील मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे येणार आहेत। 24 सप्टेंबरला संभाजीनगरमध्ये येणार आहे। कशा प्रकारची तयारी करण्यात आली आहे, एकंदरीतच माहिती? नक्कीच जर पाहायला गेलं 24 सप्टेंबरला जो आहे तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा छत्रपती संभाजीनगर असणार आहे। कारण लोकसभेला जर पाहायला गेलं तर मराठवाड्यामध्ये भाजपला मोठा प्रभाव जो आहे तो स्वीकारावा लागला होता। जालना असेल, बीड असेल, या जिल्ह्यांमध्ये जे आहे ते भाजपचे उमेदवार जे आहेत ते पडले होते। त्यामुळे आता भाजप जो आहे तो आता मराठवाड्यामध्ये आपली ताकद लावताना पाहायला मिळत आहे। 24 सप्टेंबर रोजी जे आहे अमित शहा छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती असणार आहे। त्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यातील 46 मतदारसंघाचा जो आहे तो आढावा त्या ठिकाणी घेणार आहे। भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांची बैठक देखील अमित शहा हे घेणार आहेत। तिथून पुढे संपूर्ण विधानसभेला कसं रिंगण आखायचं हे देखील अमित शहा हे सुचवणार आहे। त्यामुळे आता त्याचसोबत जर पाहिलं गेलं पोलिसांकडून देखील संभाजीनगर मोठी तयारी करण्यात आलेली। अमित शहा हे छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम या ठिकाणी संवाद बैठक देखील घेणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। मात्र यावेळी दौरा जो आहे तो अधिकृत जो आहे तो करण्यात आलेला नाही। मात्र संपूर्ण माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळत आहे। त्यामुळे अमित शहा हे 24 सप्टेंबरला येणार आहेत। आणि जे आता मराठवाड्यामध्ये जर पाहिलं मराठा विरुद्ध ओबीसी वाद जो आहे तो पेटलेला आहे। त्यामुळे आता दोन्ही पक्षांचे नेते जे आहे, भाजप असेल, इतर मराठा असेल किंवा ओबीसी असेल, दोन्ही पक्षामध्ये जे आहे भाजपचे नेते आहेत आणि त्यांचा आता समन्वय घडण्याचा प्रयत्न देखील अमित शहा करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।